छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकीयांची घरं जाळायलाच मला सांगितलं. कोड नंबर देण्यात आले होते. कोड नंबर 1 नंबर प्रकाश सोळंके, 10 नंबर अमुक अमुक हॉटेल त्या सुभाषरावचं, 21 नंबर जयदत्त क्षीरसागर, 25 नंबर आणखी अमरसिंग पंडित. कोड नंबर त्याच्यावरून चालायचं. कुठे 1 नंबर झाला, चालला आता 10 नंबरवर. अरे काय आता सगळीकडे सगळ्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब तयार, कोयते तयार, चॉपर तयार, हे जे फरशा खालच्या उखडण्यासाठी पहारी तयार, सगळ्या गोष्टी. 200 400 लोक गेले त्या प्रकाश सोळंकेच्या. ते जाळलं. दुसरा दरवाजा तोडला. बीडमध्ये काय व्हायचं ते होऊ द्या, काय करतात ते करू द्या. काय झालं? प्रकाश सोळंके आमदार त्याने एवढंच म्हटलं होतं की अरे काय 2-3% फक्त लोकांचा फायदा होतो रे आरक्षणात, तुम्ही जरा शांत राहा. झालं. त्याच्या घरी एक गेले. 2 दरवाजे. पहिला दरवाजा तोडला, सगळा ऑफिस आणि गाड्या जाळल्या. आता सगळीकडे सगळ्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब तयार, कोयते तयार, चॉपर तयार, हे जे फरशा खालच्या उखडण्यासाठी पहारी तयार, सगळ्या गोष्टी. 200 400 लोक गेले त्या प्रकाश सोळंकेच्या. ते जाळलं. दुसरा दरवाजा तोडला. तिकडे हल्ला झाला. मी स्वतः भेट दिली. का? अरे कोयते, चॉपर, काय काय नाही तिथे सापडलं. पेट्रोल बॉम्ब, सगळीकडे पेट्रोल बॉम्ब होते, सगळीकडे. आणि एकच ग्रुप नव्हता, हे अनेक ग्रुप होते. कोड नंबर देण्यात आले होते. कोड नंबर 1 नंबर प्रकाश सोळंके, 10 नंबर अमुक अमुक हॉटेल त्या सुभाषरावचं, 21 नंबर जयदत्त क्षीरसागर, 25 नंबर आणखी अमरसिंग पंडित. कोड नंबर त्याच्यावरून चालायचं. कुठे 1 नंबर झाला, चालला आता 10 नंबरवर. अरे काय हा? आणि सगळे तयार. बरं याचा हॉटेल त्या सुभाषरावचं 10-15 किलोमीटर लांब ना शहरापासून. पर तो काय आमदार आहे, काय आहे तो ओबीसीचा एक कार्यकर्ता आहे. तो माझ्या समोर 11:30-12 वाजता मंत्रालयात माझ्या चेंबरमध्ये बसलेला होता. आणि त्या मी टीव्हीवर पाहिलं. अरे अरे सोळंके साहेबाचं घर पेटवलं रे यांनी, आणि भडका उडालेला पाहिला. तो पण उभा राहिला. म्हणलं हो साहेब, हे सोळंके साहेबांचं काय? मी स्वतः फोन केला त्या एसपीला की प्रकाश सोळंकेवर हल्ला झाला घरावर, 2रा नंबर हा सुभाष राऊतचा राहणार आहे, तुम्ही संरक्षण द्या. सुभाष राऊतला म्हटलं तू जा. 4 वाजता बघतो तर सुभाष राऊतचं हॉटेल घनघना पेटलेला आहे. फरशा सुद्धा उखडल्या, एक बल्ब ठेवला नाही. राख रांगोळी हा शब्द म्हणजे काय तो त्या दिवशी मी पाहिला. राख रांगोळी म्हणजे काय नंतर कुठे त्या संदीप क्षीरसागर पवार साहेबांच्या बरोबर आहे सध्या राष्ट्रवादीच्या, चांगला हरून राहतोय. 2-3 माळ्यात होतं तो ऑफिस. खलास. त्याच्या शेजारी जयदत्त क्षीरसागर शिक्षण संस्थेचं 3-4 माळ्याचं ऑफिस. राख रांगोळी. आणि पुढं त्या याच्या घरी गेले, कोणाच्या राऊतच्या घरी गेले. त्याला बाहेर काढा, आमचा हवाली करा. त्याच्या बायकांनी गोंगाट केला. सगळ्या गल्लीतल्या महिला आल्या पुढं आणि उभ्या राहिल्या. तेव्हा ते वाचले. तिथून निघाले जयदत्त क्षीरसागरच्या त्या घरावर गेले. जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर तिथेच राहतो, योगेश क्षीरसागर तिथेच राहतो, सगळ्यांच्या महिला, सगळ्यांची मुलं बाळ तिथेच राहतात. पेट्रोल बॉम्ब फेकले, गाड्या धडधडा पेटल्या, धुराचे लोट सुरू झाले.
दूर घरात शिरला. त्यांची पण लेकरं बाळ होती तिथे. कळना काय करायचं काय करायचं. महिला, एक तर महिला पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर, काय करायचं ह्या पोरांचं काय करायचं. धुराने सगळा बंगला भरला आणि आता आतमध्ये येतील. बरं, तर घर काकूपासून 3-4 वेळेला खासदार झाल्या त्यांची जयदत्तची आई. भिंती मोठ्या, त्या भिंतीच्या पलीकडे पण जाता येईना मागच्या दारावर. शेवटी खुर्च्यांवर उभ्या राहिल्या त्या महिला. ऐका, त्या लेकरांना त्यांच्या मुलांना पाय धरून वरती केले असे आणि पलीकडच्या बाजूने मुसलमान बांधव चढले त्याच्यावर त्या भिंतीवर आणि त्यांनी त्या मुलांना त्या लेकरांना ओढून घेतलं आणि घरी जाऊन सुखरूप ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकीयांची घरं जाळायलाच मला सांगितलं. स्वतःच्या आया बहिणी पेटवायला तुम्हाला सांगितलं. काय याची चौकशी होणार, कधी होणार. हे दुःख जे आहे ना आमच्या मनामध्ये आहे. आज तो आमचा एक नवीन आहे, तो आता आयोग आहे, तो त्याचं नाव काय नाही, तो आपला निरगुडे, जस्टिस निरगुडे आयोग आहे, त्याच्यामध्ये वेगळे आहे. त्यांना मगाशी सांगितलं ना तायवाडेंनी, त्यांना ऑर्डर गेली आहे ते मराठा समाजाचे अमुक 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 त्यांच्या बाजूने जे तयार करायचं आणि त्यांना शिकवायला हे 3 न्यायमूर्ती, त्यांना शिकवायला 3 न्यायमूर्ती गेले. ते आता त्यांना सांगणार की अशा अशा रीतीने रिपोर्ट तयार करायचा. अरे वाह,